गुड मॉर्निंग. तर हिवाळ्यामध्ये ना बाहेर असं ओट्यावर बसून जेवण करायची मज्जाच वेगळी आहे आणि त्यात जर ऊन असेल तर मग ते काही विचारूच नका. आई आणि मी ही मजा नेहमीच घेतो. प्रिशूचं मात्र जेवण कमी आणि कारभारीपणा जास्त असतो. आज मला अशा विचित्र अवतारात शॉपला यावं लागलं का ते मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तो नक्कीच बघा. नंतर देवाची पूजा करून घेतली. देवाची पूजा केल्यावर मात्र खूप जास्त फ्रेश वाटतं. या सोफ्याला मी रोजच हात मारते, पण याला काही असे डाग आहेत जे अजिबातच निघत नाही. म्हणून विचार केला की यूट्यूबवर व्हिडिओज बघून काही DIY करून हे डाग निघतात आहे का बघावं, पण हे डाग काही निघाले नाही. म्हणून माझं डिसमूड झालं. बसले होते तर हे नेलपेंट दिसलं मला क्लिनिंग करता करताच. सो हे नेलपेंट लावून घेतलेलं आहे माझा मूड थोडासा ऑन करायसाठी. तर हाच तो शेड आहे. मला न्यूडच जास्त आवडतं, मग लिपस्टिक असो की नेलपेंट. मला ना ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्सचा खूप जास्त प्रॉब्लेम आहे. त्यासाठीच काही दिवसांपासून मी ही नोज स्ट्रीप यूज करते आहे, ज्याचा रिझल्ट मला अमेझिंग वाटला. तर मी यूज करते सॅम्फेची डीप प्युरिफाईंग नोज स्ट्रीप. यामध्ये 6 स्ट्रिप्स येतात. यूज करायला खूप जास्त इझी आहे. ऑल स्किन टाईप आहे आणि मेन म्हणजे 2 in 1 आहे. ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्स दोन्हीवर सुद्धा अमेझिंग काम करतं. तर स्ट्रिप्स बाहेर काढायची. यामध्ये 2 साईड आहे, एक डार्क साईड आणि एक लाईट साईड. आपल्या नाकाचा जो एरिया असतो त्याला वेट करायचं आणि ओल्या एरियावरच डार्क साईड नाकावर लावायची आणि लाईट साईड जी आहे ती वरच्या बाजूला. 10 ते 15 मिनिट वेट करायचं. स्ट्रिप्स वरच्या साईडनी ड्राय झाली की त्याला रिमूव्ह करायचं. मला बाकी स्ट्रिप्स खूप जास्त पेनफुल वाटत होत्या रिमूव्ह करताना, पण ही स्ट्रिप अशी आहे जी रिमूव्ह करताना अजिबात पेनफुल वाटत नाही आणि खूप चांगल्या पद्धतीने ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स रिमूव्ह करते. तुम्ही बघू शकता. मला तर ही स्ट्रिप्स खूप जास्त आवडलेली आहे आणि माझा नोज एरिया खूप जास्त क्लीन वाटतोय. सो तुम्हीसुद्धा ही नोज स्ट्रिप नक्कीच यूज करून बघा आणि लिंकसाठी मला कमेंट करा.